नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स. तर खरं म्हटलं तर आपण ऑल व्हिडिओमध्येच जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स हे पाहत असतो. पण जे कोणी नवीन व्हिडिओ पाहतंय, जे कोणी फर्स्ट टाईम आपल्या व्हिडिओवरती येतंय, त्यांच्यासाठी सांगते की आज आपण जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की ऑल सरळ सेवा भरती, MPSC, UPSCची स्टडी करणाऱ्या स्टुडंटसाठी सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहेत. आणि हे असे क्वेश्चन्स आहेत जे की एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर का अजून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या YouTube चॅनलवरती मी जनरल नॉलेजचे बरेचसे क्वेश्चन्स हे कव्हर करत असते. त्यासाठी आधी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. चला क्वेश्चन्स पाहूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, जगातील सर्वात टिकाऊ हायड्रोजन इंधन सेल कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे? तर मी इथे डायरेक्टली आन्सर हायलाइट केलेला आहे, कारण जास्त वेळ जाऊ नये आणि जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे कव्हर व्हावेत म्हणून. तर जर का तुम्हाला मनाने आन्सर आला असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि नेक्स्ट क्वेश्चन्स मी कोणत्या एक्झामवरती आणू हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर चला सेकंड क्वेश्चन पाहूयात. भारतात इलेक्टोरल बॉन्ड जारी करणारी एकमेव अधिकृत बँक कोणती आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 2 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्टेट बँक ऑफ इंडिया. क्वेश्चन नंबर 3, कोणत्या पेमेंट बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इनोव्हेशन हब सोबत आर्थिक उत्पादन आणि सेवांमधील नवकल्पनांसाठी भागीदारी केली आहे? तर आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. क्वेश्चन नंबर 4, 2022चा मेरियम वेबस्टरचा शब्द काय आहे? तर आपल्या चौथ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. आपल्या चौथ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गॅस लाइटिंग. क्वेश्चन नंबर 5, आफ्रिकेतून स्थलांतरित केलेल्या पुनो चित्तांपैकी कोणती प्रजाती चित्तांशिवाय मारली गेली? तर आपल्या पाचव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नीलगाय. क्वेश्चन नंबर 6, भारतातील 6व्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन नागपूर आणि कोणत्या शहरादरम्यान करण्यात आले? तर आपल्या 6व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बिलासपूर. क्वेश्चन नंबर 7, कोणत्या संस्थेने 2022 इन नाईट चार्ट अहवाल प्रसिद्ध केला? तर आपल्या 7व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जागतिक बँक. क्वेश्चन नंबर 8, भारतात मालवाहतूक गाड्यांचा पुरवठा आणि सेवा देण्यासाठी कोणत्या कंपनीने 3 अब्ज युरोचा करार केला आहे? तर आपल्या 8व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिमेंट्स. क्वेश्चन नंबर 9, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने वनीकरण हस्तक्षेपांद्वारे वाळवंटीकरण आणि जमिनीच्या ऱ्हासाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना सुरू केली? आपल्या 9व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पर्यावरण आणि ऑप्शन नंबर सी हे आपलं योग्य उत्तर आहे, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतोय, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने वनीकरण हस्तक्षेपांद्वारे वाळवंटीकरण आणि जमिनीच्या ऱ्हासाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना सुरू केली? तर 9व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. क्वेश्चन नंबर 10, गोल्डन ग्लोब 2022 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्र नाटक पुरस्कार मिळाला? त्यातल्या 10व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे द पॉवर ऑफ अ डॉग. क्वेश्चन नंबर 11, कोणत्या राज्याने G20 अंतर्गत शाश्वत वित्त कार्यगटाची पहिली बैठक आयोजित केली? तर आपल्या 11व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आसाम. क्वेश्चन नंबर 12, पहिल्या G20 एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुप मीटिंगचे यजमान कोणते शहर आहे? 12वा क्वेश्चन, पहिल्या G20 एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुप मीटिंगचे यजमान कोणते शहर आहे? आपल्या 12व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बेंगळुरू. क्वेश्चन नंबर 13, बातम्यांमध्ये दिसणारे अल उला डिक्लेरेशन कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर आपल्या 13व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कतार. क्वेश्चन नंबर 14, विशेष संरक्षण गट कायदा 1988 ला सुरक्षा प्रदान करण्यासाठी पारित करण्यात आला? तर आपल्या 14व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पंतप्रधान आणि माजी पंतप्रधान. क्वेश्चन नंबर 15, गगनयान कार्यक्रमाची क्रू क्षमता किती आहे? आपल्या 15व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3. क्वेश्चन नंबर 16, पॉली हेनरी सँडाओगो दामिबा यांना कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले? तर आपल्या 16व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बुर्किना फासो. क्वेश्चन नंबर 17, नाबार्डने कोणत्या राज्याला 4013 कोटी रुपयांची देशातील सर्वाधिक आर्थिक मदत मंजुरी केली आहे? आपल्या 17व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ओडिशा.
क्वेश्चन नंबर 18, इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स IDEX ने कोणता टप्पा गाठला आहे? तर आपल्या 18व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 250. क्वेश्चन नंबर 19, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने आपली कला, संस्कृती आणि साहित्याचा प्रसार करण्यासाठी विटरस्ता कार्यक्रमाचे आयोजन केले? तर आपल्या 19व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर. क्वेश्चन नंबर 20, टेलिमानस हेल्पलाईन कोणत्या योजनेची टोल फ्री डिजिटल शाखा आहे? आपल्या 20व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम. क्वेश्चन नंबर 21, बातम्यांमध्ये दिसणारे रॅट होल मायनिंग कोणत्या राज्यात प्रचलित आहे? आपल्या 21व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेघालय. क्वेश्चन नंबर 22, JT-60 जगातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रगत अणुसंलयन अणुभट्टी युरोपियन युनियन आणि कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? क्वेश्चन नंबर 22 काय म्हणतो? JT-60 म्हणजे 60 जगातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रगत अणुसंलयन अणुभट्टी युरोपियन युनियन आणि कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर आपल्या 22व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जपान. क्वेश्चन नंबर 23, नुकत्याच बातम्यांमध्ये दिसलेल्या शिक्षण मंत्रालय AITCE इन्व्हेस्टर नेटवर्कचा मुख्य उद्देश काय आहे? तर आपल्या 23व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी एज्युटेक इनोव्हेटर्ससाठी सपोर्ट इकोसिस्टीम मजबूत करणे. हे आपल्या 23व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 24, अलीकडे वार्षिक आर्थिक साक्षरता सप्ताह मोहीम खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केली जाते? तर आपल्या 24व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी RBI. क्वेश्चन नंबर 25, शी रिसर्च नेटवर्क इन इंडिया SHGRNI उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर आपल्या 25व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए UGC. क्वेश्चन नंबर 26, अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेले ब्रिज इंधन म्हणून काय म्हणजे काय? ब्रिज इंधन म्हणजे काय? तर आपल्या 26व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे नैसर्गिक वायू. ब्रिज इंधन म्हणजे नैसर्गिक वायू. क्वेश्चन नंबर 27, अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेलेले आयर्न डोम आकाश भूतलावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र SAM हे कोणत्या संस्थेने स्वदेशी डिझाईन आणि विकसित केले आहे? तर हे 27व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी DRDO. क्वेश्चन नंबर 28, 21वी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन CPA झोन ट्रिपल परिषद कोणते आयोजित करण्यात आली? कुठे आयोजित करण्यात आली होती? तर आपल्या 28व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे आयझॉल मिझोरम येथे आयोजित करण्यात आली होती. क्वेश्चन नंबर 29, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने ग्लोबल एंगेजमेंट योजना सुरू केली आहे? तर आपल्या 29व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संस्कृती मंत्रालय. क्वेश्चन नंबर 30, भारतीय लष्कराला पहिला आकाश तीर हवाई संरक्षण प्रणाली यशस्वीरित्या कोणत्या संस्थेने पुरविला? तर आपल्या 30व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर फ्रेंड्स हे आज आपण 30 क्वेश्चन पाहिलेले आहेत. इथून पुढचे म्हणजे 50 क्वेश्चनचं एक PDF मी तयार केलेले आहे. तर 31 पासून ते 50 पर्यंतचे क्वेश्चन्स हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. आज फक्त आपण 30 क्वेश्चन्स हे पाहिलेले आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि असंच पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. जर का तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर मला एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे आणि सर्व क्वेश्चन्स हे तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल असणार आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.